स्टार्ट. परिच्छेद. भारतातील सेवा क्षेत्रात सर्व क्षेत्रांमध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती आहे, तर त्यात मोठ्या वाढीची क्षमता आहे आणि अत्यंत उत्पादक रोजगार प्रदान करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे महसूल निर्मिती होते. रोजगार निर्मितीच्या समस्येवर मात करण्यासाठी स्किल इंडिया प्रोग्रामचे उद्दिष्ट 2022 पर्यंत सुमारे 40 कोटी लोकांना बाजारपेठेशी संबंधित कौशल्ये प्रदान करणे हे आहे. कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये खाजगी क्षेत्रातील उपक्रमांचा अवलंब करून आणि त्यांना आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊन हे करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे मेक इन इंडिया कार्यक्रमाचे उद्दिष्ट देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देणे हे आहे आणि अशा प्रकारे सेवा क्षेत्राच्या पोर्टफोलिओमध्ये भर घालण्यासाठी गुणक परिणाम होईल. अशा परिस्थितीत स्टार्टअप इंडिया उपक्रम हा नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना पाठिंबा देण्याची ऑफर देऊन भारतातील उत्पादन तसेच सेवा उद्योग या दोहोंसाठी एक महत्त्वाचा सक्षम करणारा आहे. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की आगामी काळात देशाचे भविष्य घडविण्यात सेवा क्षेत्र मोठी भूमिका बजावणार आहे. परिच्छेद. महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्य सेवा हे भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रापैकी एक बनले आहे. हेल्थकेअरमध्ये रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे. भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राची व्याप्ती सेवा बळकट करणे आणि सार्वजनिक तसेच खाजगी कंपन्यांद्वारे वाढत्या खर्चामुळे वेगाने वाढत आहेत. भारतीय आरोग्य सेवा वितरण प्रणालीचे सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन प्रमुख घटकांमध्ये वर्गीकरण केले जाते. सरकार म्हणजेच सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीमध्ये प्रमुख शहरातील मर्यादित दुय्यम आणि तृतीयक काळजी संस्थांचा समावेश आहे आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्वरूपात मूलभूत आरोग्य सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. खाजगी क्षेत्र बहुतेक दुय्यम, तृतीयक आणि चतुर्थ श्रेणी देखभाल संस्था प्रदान करते, ज्यात महानगरे आणि पहिल्या स्तरातील आणि द्वितीय श्रेणीच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एकाग्रता आहे. परिच्छेद. देशाला सध्या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागत आहे. उच्च प्रशिक्षित दर्जेदार श्रमांची तीव्र कमतरता तसेच कर्मचारी यांच्या मोठ्या वर्गाची गैररोजगार क्षमता, ज्यांच्याकडे सुशिक्षित असताना कमी किंवा कोणतेही नोकरीचे कौशल्य नाही. कौशल्य विकास आणि उद्योजकता राष्ट्रीय धोरण 2015 मध्ये 2009च्या धोरणाला मागे टाकले आहे. वेग, मानक आणि टिकाऊपणासह स्केलिंगचे आव्हान पेलणे हे नवीन धोरणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हे धोरण कौशल्य विकासाला सुधारित रोजगार क्षमता आणि उत्पादकतेशी जोडते, जेणेकरून भारतातील सर्वसमावेशक विकासाचा मार्ग मोकळा होईल. मेक इन इंडिया कार्यक्रमात गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, नवनिर्मितीला चालना देण्यासाठी, बौद्धिक संपत्तीचे
संरक्षण करण्यासाठी आणि सर्वोत्तम दर्जाच्या उत्पादन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमुख नवीन उपक्रमांचा समावेश आहे. या संदर्भात सरकारने हाती घेतलेला सर्वात व्यापक आणि महत्त्वपूर्ण धोरणात्मक उपक्रम म्हणजे राष्ट्रीय उत्पादन धोरण होय. हे धोरण उत्पादन क्षेत्रासाठी अशा प्रकारचे पहिलेच धोरण आहे. त्यात नियम, पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, वित्तपुरवठ्याची उपलब्धता, बाहेर पडण्याची यंत्रणा आणि या क्षेत्राची वाढ निश्चित करणाऱ्या इतर समर्पक घटकांचा समावेश आहे. वस्त्रोद्योग आणि वस्त्रे, चामडे आणि पादत्राणे, रत्ने आणि दागिने आणि अन्न प्रक्रिया यासारख्या रोजगारप्रधान उद्योगांचा समावेश आहे. मशीन टूल्स, जड विद्युत उपकरणे, अर्थ मूव्हिंग आणि खाण उपकरणे आणि जड वाहतूक यासारख्या भांडवली वस्तू उद्योग, एरोस्पेस, शिपिंग, IT, हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार उपकरणे, संरक्षण उपकरणे आणि सौर ऊर्जा यासारखे धोरणात्मक महत्त्व असलेले उद्योग आणि ज्या उद्योगांमध्ये भारताला ऑटोमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स, वैद्यकीय उपकरणे यासारखे स्पर्धात्मक लाभ मिळतात. परिच्छेद विकासाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक अडचणींवर मात करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत. अल्पकालीन आर्थिक व्यवस्थापनाच्या गरजा, विशेषतः चलनवाढीला आळा घालणे आणि बाह्य क्षेत्रातील असमतोल कमी करणे, तसेच शाश्वत विकासाची मध्यम ते दीर्घकालीन दृष्टी या बाबी धोरणात्मक बदलामध्ये लक्षात घेतल्या जातात. स्टॉप.